आज देखील ईडीच्या पथकाकडून अशोक खरातच्या संबंधित असलेल्या काही कार्यालय असतील किंवा वेगवेगळ्या स्पॉटवरती जाऊन छापेमारी करत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। मी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात असलेल्या अशोक खरातच्या कार्यालयावरती आहे। ओकस प्रॉपर्टी हे अशोक खरातचं कार्यालय आहे। इथेच तो आलेल्या लोकांचं जे भविष्य आहे तो बघत होता आणि इथेच जे महिलांवरती लैंगिक अत्याचार झालेले आहेत ते सुद्धा याच कार्यालयामध्ये झालेलं आहेत अशा पद्धतीची माहिती आतापर्यंत तपासामध्ये समोर आलेली आहे। या सगळ्या मुद्द्यावरती मनी लॉन्ड्रिंगचा जो गुन्हा आहे तो ईडीने दाखल केल्यानंतर मागच्या काही दिवसांपासून जे ईडीकडून जे अशोक खरातचे संबंधित प्रॉपर्टी आहेत, कार्यालय आहेत, घर आहेत अशा ठिकाणी छापेमारी केली जात आहे आणि आज जे ईडीचे पथक हे नाशिकच्या या अशोक खरातच्या कार्यालयावरती दाखल झालेले आहेत आणि त्याच पद्धतीने ईडीसोबत जे या सगळ्या संबंधात तपास करण्यासाठी जे SIT नेमलेली आहे त्या SITचे सुद्धा अधिकारी जे ईडीच्या अधिकारी सोबत आहेत आणि आतमध्ये जाऊन या सगळ्या संदर्भात ईडीचे अधिकारी आणि जे SITचे अधिकारी तपास करताना आपल्याला बघायला मिळतोय। मागच्या काही दिवसांपासून जे ईडी नाशिकमधलं अशोक खरातचं घर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अशोक खरातने जे हे प्रॉपर्टी घेतलेले आहेत त्या सगळ्या संदर्भात चौकशी करताना आपल्याला बघायला मिळतोय। अत्यंत महत्त्वाचे जे कागदपत्र असतील किंवा डॉक्युमेंट्स असतील हे आतापर्यंत जे ईडीच्या एकूणच जे हाती लागलेलं आहे अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। मागच्या काही वर्षांमध्ये अशोक खरातने हजारो कोटी रुपयांची माया जमवलेली आहे आणि त्या संदर्भात मनी लॉन्ड्रिंगचा जो गुन्हा आहे तो ईडीने दाखल केलेला आहे आणि त्या संदर्भात मागच्या काही दिवसांपासून हे छापेमारी नाशिक जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतोय। आज सुद्धा ईडीचे अधिकारी नाशिकच्या या अशोक खरातच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। संपूर्णपणे आतमध्ये काही डॉक्युमेंट्स आहेत का, कागदपत्र आहेत का, प्रॉपर्टी संदर्भात काही वेगवेगळे ह्या गोष्टी आतमध्ये आहेत का, त्या संदर्भात हे सगळे अधिकारी चौकशी करताना आपल्याला बघायला मिळतोय आणि प्रामुख्याने महिलांवरती जे अत्याचार झालेले होते ते याच कार्यालयामध्ये झालेले होते अशा पद्धतीची माहिती तपासात हे समोर आलेली आहे। त्यामुळे आज देखील जे ईडीकडनं खरं तर याच कार्यालयामध्ये येऊन हे छापेमारी एकूणच केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।